बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशी शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, काल ठाण्यामध्ये काही युवा सैनिकांनी, युवा सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला. खरं तर ही बातमी शिवसेना एक वादळवर दाखवण्या इतपत ही मोठी आहे का, हाच एक मी विचार केला. पण तरी देखील माध्यमांनी काही खोडसाळपणा केले. प्रसार माध्यमांनी, आजकालची पत्रकारिता कशी चालते हे तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही. मी पाकिट पत्रकारिता उगाच म्हणत नाही. माध्यमांनी, अनेक माध्यमांनी काही खोडसाळपणा केले. त्या खोडसाळपणाला उत्तर देण्यासाठी म्हणून काय होईना मला शिवसेना एक वादळवर या प्रसंगाची दखल घ्यावी लागते. नाहीतर हा प्रसंग दखल घेण्याच्या लायकीचा देखील नव्हता. प्रसार माध्यमांनी काय केलं, कालच्या ह्या पक्षप्रवेशाला, 5 पोरांच्या पक्षप्रवेशाला यांनी एक वेगळं स्वरूप दिलं. ठाण्यातली युवा सेना शिंदे गटामध्ये सामील होते. ठाण्यातली युवा सेना. मी म्हटलं पाहूयात जरा किती गेलेत. 4 ते 5. बरं, ह्यांच्यासाठी उभा कोण तिथे? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. असो, तो त्यांच्या पक्षाचा, त्यांचा जो काही गट आहे त्या गटाचा भाग राहिला. यांना जायचंय, हे गेले, त्यांना घ्यायचंय, त्यांनी घेतलं. पण माध्यम दाखवायला काही वेगळ्याच बातम्या दाखवायला लागले. शिवसेनेला धक्का बसला. ठाण्यात राजन विचारे साहेबांना, खासदार राजन विचारे साहेबांना धक्का बसला. एका वाहिनीने तर, मला वाटतं लोकशाही असावी ती, लोकशाहीने तर तुम्हाला मी कसं टायटल पण दाखवतो. काय त्यांनी टायटल टाकलं बातमीला, ठाण्यात राजन विचारे साहेब शिंदे गटात सामील. अरे तुम्हाला काही सुमार. उतावळा नवरा आणि ते गुडघ्याला वाशिंग म्हणतात ना, ती मराठीतली म्हण अतिशय चपखल शोभते या अशा मीडियांवर. तुमची टीआरपी, अरे काय बातम्या चालवाव्यात. लोकांनी ज्यावेळेस ही बातमी खोलली, लोकांनी खाली शिव्यांची लाखोली वाहिली. काय बातम्या चालवाव्यात, जे आहे ते दाखवा. 4 पोरं शिंदे गटात सामील झाली शिवसेनेतनं. ठीक आहे, पण विचार करा शिवसैनिकांनो, हे नॅरेटिव्ह कसं सेट केलं जातं. आणि बरोबर आता 2-3 महिने राहिले विधानसभेच्या निवडणुकांना, अजूनही यांना खात्री नाहीये काय घडतंय. महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा झंझावात यांनी पाहिला. महाराष्ट्र नाव घेतलंय, चिन्ह घेतलंय, सोबतीला सगळे आमदार खासदार घेतले, तरी देखील यांचं मन शांत होत नाही. आता 2 पोरं, 3 पोरं, 4 पोरं, हे असा प्रकार केला जातोय. मी उगाच यांना टोळी असं संबोधत नाही. शिंदे गटाला मी टोळी असं का संबोधतो याचं एक मी तुम्हाला कारण सांगतो. तुम्हाला पटलं तर तुम्ही मला सांगा, होय कारण पटलं. मला वाटतं काल परवाच एक उदाहरण तुम्हाला सांगतो. काल परवामध्ये मुंबईमध्ये कुठेतरी 1-2 नगरसेवक, माजी नगरसेवक यांच्या गटामध्ये आले. त्यावेळेस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं भर मीडिया समोर की आता आलेल्या सर्व शिवसेनेतून आलेल्या सर्व नगरसेवकांची संख्या एकूण 48 झाली. यांचा आकडा सांगतोय, मला माहित नाही एवढे गेलेत की नाही. 48 झालेली आहे. आणि इकडून तिकडून जमवलेल्या, इतर पक्षांच्या जमवलेल्या सगळ्या नगरसेवकांची एकत्रित संख्या करता 75चा आकडा आपण पार केलेला आहे. म्हणजे भविष्यामध्ये समजा मुंबई महापालिका लढवायची यांच्यावर वेळ आली तर ह्या 75च्या जीवावर हे मुंबई महानगरपालिका लढवणार आहेत. बरं, ह्या सगळ्यांना निवडून कोणी दिलं होतं? त्यांच्या पक्षातल्या त्या नेत्यांनी. शिवसेनेचे असले तर उद्धव साहेबांनी निवडून दिले, इतर कुठल्या पक्षाचे मला माहित नाही. आता ह्यांच्या जीवावर, म्हणजे तुमच्याकडे माणसं नाहीत, कार्यकर्ते नाहीत, हे असे जमवतात. जमवणाऱ्या टोळ्या की पक्ष, तुम्ही मला सांगायचं. ज्यांनी इकडून तिकडून माणसं जमवली आणि त्यांच्या जीवावर निवडणुका लढणार, याला टोळी म्हणायचं की पक्ष म्हणायचं? मी याच्यासाठी त्यांना टोळी असा हा शब्द वापरत असतो. कारण आज जर ह्यांचा निकाल त्याच वेळेस कोर्टाने लावला असता ना, ज्यावेळेस हा सारा प्रकार घडला, हा जर निकाल तेव्हाच लागला असता, नाव आणि चिन्ह जागेवर गेलं असतं निघून, मग कुठल्या तोंडाने शिवसेना म्हणून आज बाळासाहेबांचे फोटो लावून मिरवायचे, बरोबर, शिवसेना नाव लावून मिरवायचं, ज्याच्यावर काडीचा कवडीचा अधिकार नाही, हे सगळं करायचं. आणि ह्या सगळ्या शेवटी काय, मारून मुटकून आणलेल्यांची ती फौज. 75चा जो आकडा केलाय ह्यांच्याप्रमाणे मी सांगतोय, ही मारून मुटकून. अगदी तसंच तुम्ही याला त्याला ठाण्यातनं 4 पोरांना उभं करायचं, मारून मुटकून तिथे उभं करायचं आणि त्यांना सांगायचं हा मोठा पक्षप्रवेश, आणि उभ्या मीडियामध्ये त्याच्या बातम्या चालवायच्या. ठाण्यामध्ये मोठा झटका, ठाण्यामध्ये. खरं तर ठाणे हा शिवसेनेचा कालही बालेकिल्ला होता, आजही आणि उद्याही राहणार आहे. ठाण्यामध्ये शिवसेनेला 5.5 लाखांच्या पुढे मतदान झालं. खरं तर ठाण्याच्या निवडणुका कशा जिंकल्या गेल्या ही मी काही वेगळ्या अर्थाने सांगणार नाही आता इथे. मी बऱ्याचदा सांगितलं ठाण्यामध्ये काय काय घडलं, आणि हा देखील त्याचाच एक भाग आहे. हे जे घडलंय ना काल, हे जे काही 4-5 जणांचे प्रवेश करून घेतले, हा देखील त्याचाच एक भाग आहे.
मला वाईट वाटतं त्या मुलांचं, खरं तर आमच्या टीमचा भाग ते. मला वाईट वाटतं. ही असली राजकीय आत्महत्या करायची गरज नव्हती. मला अजूनही कुठेतरी वाईट वाटतं ह्यांचं, त्या मुलांचं वाईट वाटतं. कारण युवा म्हटलं तर कसं लढवय्या बाणाल, युवा म्हणजे लढणारा, युवा कधीही हार मानणारा नसतो, युवा कधीही हार. आणि ते 4 दिनची चांदणी असते, ते झगमगाहट, तो प्रकाश झोत, ते सत्तेचं सगळं दिसणारं, सोन्याहून पिवळं दिसणारं सगळं, ही 4 दिवसाची चांदणी असते. अरे आज मी तुम्हाला एक गोष्ट विचारतो. आज सगळं सोडून द्या. आज ज्यावेळेस आपण आपल्या घरी जाल, हे सगळं केल्यानंतर आपण आपल्या आईच्या असेल, आपल्या वडिलांच्या असेल, आपल्या बायकोच्या असेल, भावाच्या असेल, बहिणीच्या असेल, मुलं मोठी असतील तर मुलांच्या असेल, आपण जर आपल्या मुलांच्या डोळ्यामध्ये, आई बहिणी भावांच्या डोळ्यामध्ये जर आपण डोळ्यात डोळे घालून जर बघू शकलो नाही, तर याचा अर्थ आपण काहीतरी चुकीचं केलेलं आहे. मला एक खऱ्या अर्थाने सांगायचं, आपण डोळे वर करून आपल्या घरात गेलेले असाल का? याचं एक कारण सांगायचं. कारण ज्या माणसाने, ज्या खासदार राजन विचारे साहेबांनी त्यांच्या नावापुढे माझी लावणं देखील आम्हाला जड जातं, आपल्या ताटातलं जेव घातलं, आपल्या ताटातला घास जेव घातला, ह्याचे साक्षीदार आम्ही देखील आहोत ना. नाकारू शकत नाही तुम्ही. आपल्या ताटातला घास जेव घातला म्हणजे मी हे उदाहरण नाही देते, हा खऱ्या अर्थाने ताटातला घास मी सांगतोय. ताटात जेवण जे होतं ना, ते आपल्या ताटातलं जेवण असं इकडे ठेवायचं, असं ह्याच्या ताटात ठेवायचं, असं त्याच्या ताटात ठेवायचं, जे आपल्या ताटात जेवण होतं. मग आपल्या ताटातला घास ज्यावेळेस आपण आपल्या ह्या 4 पोरांच्या ताटात ठेवत होतो, ह्या 4 पोरांच्या ताटात भरवत होतो, हे सगळं तुम्हाला कुठेही आठवलं नाही की सत्तेचा झगमगाहट हा निष्ठेपेक्षा इतका मोठा झाला. मला या गटातटाचं सोडून द्या, ह्या सत्तेचं सोडून द्या, सत्तेतल्या मिळणाऱ्या लाभाचं सोडून द्या. लाभ हा क्षणिक असतो, हे लाभार्थी एक क्षणिक असतात. हा लाभ आज असेल उद्या नसेल. कारण ज्यावेळेस डोक्यावरचे मुकुट उतरवले जातील, 3 महिन्यानंतर काय होणार आहे तुम्ही मला सांगावं. महाराष्ट्रातलं सत्ता ही काही ठाण्यातनं जात नाही. ठाण्यातल्या 3 आमदारक्या, तुमचा प्रभाव तुम्हाला जास्तीत जास्त वाढेल 3 आमदारक्यांवर तुम्ही ठेवाल. बाकी महाराष्ट्रात काय? आज शिवसेनेचा झंझावात पूर्ण महाराष्ट्रात आहे, महाविकास आघाडीचा झंझावात उभ्या महाराष्ट्रात आहे. जवळपास 191 जागी महाविकास आघाडीचं लीड आहे, 148चं संख्याबळ बनतं. जर महाराष्ट्रातली ही सत्ता उद्या यांच्या डोक्यावरची उतरली, हे काय करणार? हा मुकुट ज्यावेळेस उतरेल, मग ह्या शेवटी शीत आणि भूत ही देखील मराठी एक सुंदर म्हण आहे. जोपर्यंत असतात शीत तोपर्यंत जमतात भूत, आणि जोपर्यंत असतो गुळ तोपर्यंत येतात मुंगळे, गुळाला चिटकतात मुंगळे. आपण खरंच ते शीतातली भूत झालो आहेत का? शीताकडे पाहून जाणारी भूत झालो आहोत का? किंवा गुळाचे आपण मुंगळे झालो आहोत का? आपण एवढ्या खालच्या पातळीला कसे जाऊ शकतो? काय नेमकं काय? मला खरं तर अनेक गोष्टी आहेत इथे, आणि स्वार्थी लाभार्थ्यांची जी मोठ असते ती फार काळ अशी एकजूट, एक वज्रमूठ राहत नाही स्वार्थी लाभार्थ्यांची. आज 40 गद्दार गेले ना, गेले. काय फरक पडला पक्षाला? काही फरक पडला नाही. पण कोर्टाच्या मार्फत फक्त पक्षाचं नाव आणि चिन्ह तिकडे चिटकलंय म्हणून, बाकी पक्षाला काय फरक पडला? आज ही 4 जातील, उद्या 5 जातील, काही फरक पडत नाही. जसे 4 जातात तसे 400 नवीन येतात, ज्यांना ताटातलं जेव घातल्यानंतर देखील त्याच्यातला आपलेपणा, त्यातली निष्ठा. आज तुम्ही शिवसेनेमध्ये राजा महाराजासारखे होतात. म्हणजे ठाण्यातल्या शिवसेनेचं सांगतो मी तुम्हाला. आता तुम्हाला काय मिळणार तिथे? 10व्या रांगेतली मनसबदारी, 12व्या रांगेतली, आता मला त्या सगळ्या गोष्टी बोलायच्या नाहीत, पण काय मिळणार काय नेमकं तिथे? तो मान मराठा मिळेल, तो सन्मान मिळेल 1 दिवसासाठी, 2 दिवसासाठी. 3ऱ्या दिवशी तुमचं सगळं नॉर्मल झालेलं असेल. कोण विचारणार? कोणीही विचारणार नाही. हा सगळा प्रकार पाहिला ना, मला का कुणास ठाऊक छत्रपती शिवरायांच्या सिंहगड मोहिमेचा तो किस्सा आठवतो. मला शिवाजी महाराजांच्या गोष्टी मी लहानपणी फार ऐकल्यात. म्हणजे आपला इतिहासच सगळा, आपला 4थी 5वीचा इतिहास सगळा शिवाजी महाराजांचा. पण त्याच्यानंतर आपण ज्या बाबासाहेब पुरंदरेंना विशेष मी ऐकलंय, नितीन बानगुडे पाटील साहेबांना विशेष ऐकलंय, अनेक शिवव्याख्यात्यांना मी ऐकलंय. त्यांच्या तोंडून ज्यावेळेस शिवाजी महाराजांच्या लढायांचे प्रसंग निघायचे त्यावेळेस अंगावर शहारे उभे राहायचे. मला किल्ले कोंढाण्याचं तो रणसंग्राम अजूनही आठवतो. तानाजी मालुसरे, नरवीर तानाजी मालुसरे ज्यावेळेस धारातीर्थी पडले, त्यावेळेस सैन्य इकडे तिकडे सैराभैरा पडू लागलं.
का तर आमचा नेता पडलाय, आमचा नेता पडलाय, आता आमचा नेता जिवंत नाही, आमचं संरक्षण कोण करणार? त्यांचा विषय वेगळा होता, त्या मावळ्यांचा विषय, आमचं संरक्षण कोण करणार? आमचा नेता पडलाय, आमचा सरदार पडलाय, आमचं संरक्षण कोण करणार? पळू लागले. त्यावेळेस त्या मामाने, शिलार मामाने तो गडावरचा दोर कापला, ज्या दोराने चढून आले होते तो दोर कापला आणि सांगितलं, एक तर लढा नाही तर उड्या मारून मरा. तुमचा बाप इथं मरून पडलाय, तुम्ही पळताय कसले? भिकाडासारखे, निर्भटासारखे, घाबऱ्यासारखे पळताय कसले? तुमचा बाप इथे मरून पडलाय, उड्या मारून मरा. मावळ्यांनी विचार केला, उड्या मारून तर मारायचं, मग यांच्याशी लढून मारूयात. पण तो आत्मविश्वास भरणारे त्यावेळेसचे शिलार मामा वेगळे होते, आजचे शिलार हे वेगळे आहेत. आजचे शिलार हे वेगळे आहेत. आपल्या नेत्याचं म्हणजे बघा, शेवटी ते इतिहासातले महान महान प्रसंग, आपण ह्या इतिहासातून काही शिकणार आहोत का? इतिहासातून कायम शिकावं लागतं. इतिहासातल्या घटनांमधून आपण आपल्या ह्या दैनंदिन आयुष्यामध्ये काय बोध घेतो हे फार महत्वाचं आहे. नाहीतर इतिहास शिकून काय करायचंय मग आपल्याला? त्या इतिहासाचा आपला काय संबंध? पण त्याच्यातून जेव्हा आपण शिकतो, छत्रपती शिवरायांचं शौर्य शिकतो, छत्रपती शिवरायांची ती निष्ठा शिकतो, छत्रपती शिवरायांचं ते प्रजेविषयीचं प्रेम शिकतो, या सगळ्या गोष्टी आणि त्यांच्यातल्या शौर्यातला एक कण जरी तुमच्या अंगात आला ना छत्रपती शिव, तर कुठे आपण महाराष्ट्राचे नागरिक आणि छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीतले तुम्ही आम्ही नागरिक, तरच कुठेतरी आपण याचं हे नाव लावू शकतो, अभिमानाने नाही स्वाभिमानाने लावू शकतो. आज आपल्या नेत्याचं पद जातं म्हणून तुम्ही, आपल्या नेत्याचं पद गेलंय, आता आमचं काय? ही खरी प्रसंग आहेत, हे खरे प्रसंग आहेत जिथे तुम्हाला आपली माणसं कळतात, आपल्या माणसांमधलं आपलं कोण आहे ते कळतं. आज शीत असतील तर भूत जमणार. खरं तर धन्य ती ठाण्यातली शिवसेना, धन्य ते ठाण्यातले सारे पदाधिकारी, धन्य ती ठाण्याची शिवसेना जिल्हा शाखा. मला खरंच तमाम, आज उद्धव साहेबांचा वाढदिवस आहे, शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचा वाढदिवस आहे. आज या पक्षप्रमुखांच्या वाढदिवसानिमित्त तमाम ठाण्यातल्या शिवसैनिकांचे, ठाण्यातल्या लाखो शिवसैनिकांचे, आजही ठाण्यामध्ये 5.5 लाखांच्या आसपास, अरे आम्हाला कवडी मोजावी लागली नाही, हे 5.5 लाखांचं मतदान कवडी मोजावी लागली नाही आम्हाला, कारण आमची निष्ठा ही सर्वोच्च आहे, आम्हाला कवडी मोजावी लागत नाही. आज तुम्ही मला सांगा, ठाण्यातले गटप्रमुख असतील, उपशाखा प्रमुख असतील, शाखा प्रमुख असतील, उपविभाग प्रमुख असतील, विभाग प्रमुख असतील, शहर उपशहर प्रमुख, ठाण्याचे संपर्क प्रमुख, जिल्हा संपर्क प्रमुख, विधानसभा संपर्क प्रमुख, ठाण्याचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, या सर्वांचे विशेष आज तुम्ही सिद्ध केलात. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीतले तुम्ही आहात आणि धर्मवीर दिघे साहेबांच्या या ठाण्यातल्या पुण्यनगरीतले तुम्ही आहात. धर्मवीर दिघे साहेबांचा ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला, बाळासाहेबांचा ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला, हे तुम्ही सिद्ध केलात. आज हाताशी कसलीही ताकद नसताना, 1 रुपयाची ताकद नसताना, सत्तेची ताकद नसताना, पदांची ताकद नसताना, आज तुम्ही सर्व ठाण्याच्या ह्या शिवसेनेला जे स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी एक हाती लढत आहात, झुंज देत आहात. तुम्हा सर्वांना आज बाळासाहेबांच्या वतीने, मला माहित नाही मी तितका मोठा आहे की नाही, बाळासाहेबांच्या वतीने तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र करू शकतो की नाही मला माहित नाही, पण आज तो लहान तोंडी मोठा घास घेतोय मी. बाळासाहेबांच्या वतीने मी खरं तर करू शकतो की नाही खरंच मला माहित नाही. मी माझा मानाचा जय महाराष्ट्र करत असतो किंवा महाराष्ट्रातले तमाम लाखो करोडो शिवसैनिकांच्या वतीने करत असतो, पण आज तुम्हा सर्वांना बाळासाहेब आपल्याला पाहत असतील, धर्मवीर दिघे साहेब आपल्याला पाहत असतील, तुम्हा सर्वांना मानाचा जय महाराष्ट्र नक्कीच बनतो. आणि माझ्याकडनं नाही, हा बाळासाहेबांचा मानाचा जय महाराष्ट्र, धर्मवीर दिघे साहेबांचा मानाचा जय महाराष्ट्र तुम्हा सर्व ठाण्यातल्या लाखो शिवसैनिकांना, ठाण्याच्या जिल्हा शाखेला आहे, जे सर्व अजूनही त्या रणांगणामध्ये आमचा गड जरी गेलेला असला तरी आम्ही देखील अजूनही झुंजत आहोत, आम्ही झुंजत आहोत, लढत आहोत. आमचा गड हा नैतिक मार्गाने गेलेला नाही, आमचा गड हा अनैतिक मार्गाने गेलेला आहे. हे काही ते वेगळं सांगण्याची मला गरज नाही, तुम्ही सर्व शिवसैनिक सारं जाणता. आज ह्या लढाईमध्ये, पैशाच्या सत्तेच्या लढाईमध्ये आज निष्ठा कुठेतरी कमजोर ठरते शिवसैनिकांनो. ही अशी वेळ येऊन ठेपलेली आहे तुम्हा आम्हा सर्वांवर. या अशा प्रसंगाकडे पाहिलं, ही 4-5 पोरं तुमच्या माझ्यातली कालपर्यंत आपला उडबस करणारी पोरं ज्यावेळेस उठून जातात ना, त्यावेळेस कळतं की ज्यावेळेस पदांना किंमत काय असते, पदाच्या त्या मलद्यांना किंमत काय असते, त्या गुळाला किंमत काय असते आणि शीताला किंमत काय असते. खरंच अजूनही यांनी विचार केला पाहिजे, आपण जे केलं ते योग्य केलं का.
अरे भांड्याला भांडी कुठे वाजत नाहीत, काही असू शकतं काही, पण विचार करायची गोष्ट आहे भारत नाही तर थेट पाकिस्तान. म्हणजे तुमचा विचारातला विरोधाभास पहा, विचारातला विरोधाभास पहा. भारत नाही तर थेट पाकिस्तान. या अशा विरोधाभासी विचारांना खरं तर हे झालं ते चांगलं झालं असंच म्हणावं लागेल. मग हे घरात राहून आपल्याच घरचे वासे जर मोजायचे असतील तर हे झालं ते चांगलंच झालं म्हणायचं. मग अशा अनेक गोष्टी आहेत. मला काही वेळा मी भावनेमध्ये जातो, कारण कसं असतं शेवटी हे ठाण्यामध्ये घडलं, आमच्या ठाण्यामध्ये घडलं, माझ्या ठाण्यामध्ये घडलं, माझ्या बाजूला घडलं. अनेक गोष्टी आहेत, बोलू आपण ह्या सर्वांना पुन्हा कधी. पण कधीपर्यंत हे सगळं चालणार ह्याचा देखील विचार करा. ज्या दिवशी हे ताम्रपट मुकुट सगळे उतरवले जातील त्यावेळेस तुमचं अस्तित्व काय असणार ह्याचाही विचार करा. तुम्हा सर्वांची रजा घेतो. दिल्या घरी सुखी राहा, काही हरकत नाही. या मीडियाला देखील सांगतो, चालवा तुमचा काय TRP चालवायचा तो चालवा. उभ्या महाराष्ट्रातल्या जनतेने तुमच्या व्हिडिओचा त्याच्या खाली कमेंटमध्ये यथायोग्य समाचार घेतलेला आहे. तुम्ही जरा तुमच्या कमेंट्स किती वाचता मीडिया जरा पहा, आणि महाराष्ट्रातल्या जनतेने तुम्हाला काय रिप्लाय दिलाय तो देखील पहा. तुम्हाला सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो काळजी घ्या. जय महाराष्ट्र. धन्यवाद.